केदार, मी स्वयंपाक करते, तोवर जरा बाळाला पाहशील का? पल्लवीने किचनमधून केदारला आवाज दिला. मी जरा महत्वाच्या कामात आहे आणि तसंही मुलांना सांभाळणे बायकांचं काम असतं, केदार म्हणाला. अरे पण मी कामातच आहे ना, हे एवढं झालं की घेते त्याला, बघ ना थोडा वेळ, पल्लवी म्हणाली. काय ग, एक रविवारच असतो आराम करायला आणि त्यातही तुझं आपलं सुरू असतं. जरा हे करा ते करा, केदारने त्रासिकपणे म्हटले. अरे पण एरवी मी सगळं काही मॅनेज करतेस ना, सध्या बाळ लहान आहे म्हणून, पल्लवी म्हणाली. अगं दिवसभर घरीच असतेस ना तू, आणि घरी काय काम असतात? माझ्या आईला तर 3 मुले होती, पण तिने कधीच माझ्या बाबांना कुठले काम सांगितले नाही. तुम्हा बायकांना मात्र काहीच जमत नाही, केदार म्हणाला. हे ऐकून पल्लवीला वाईट वाटले. शेवटी तिने हातचे काम सोडून दिले आणि बाळाला घेतले. एव्हाना हे रोजचेच झाले होते. केदार प्रत्येक कामात पल्लवीला त्याच्या आईचे उदाहरण द्यायचा. तुला कोणतेच काम जमत नाही हे सांगताना तो त्याच्या आईने त्याला सांभाळताना किती कष्ट घेतले ते 3 भावंडे असूनही तिने सर्व व्यवस्थित सांभाळणे हे उदाहरण द्यायचा. केदार आणि पल्लवीचे 3 वर्षापूर्वी लग्न झाले होते. केदार आणि पल्लवी नोकरीनिमित्ताने शहरात राहायचे. केदारचे आई बाबा त्याच्या 2 भावांसमवेत गावी राहायचे. लग्न झाल्यावर 2 वर्षे कशी निघून गेली हे त्यांना कळलं देखील नाही. 1 वर्षापूर्वी दोघं कबीरचे आई बाबा झाले. कबीर आल्यावर मात्र त्याला सांभाळताना एखाद्या वेळी तिचे एखाद्या कामाकडे दुर्लक्ष व्हायचे. तेव्हा ती केदारला हलके फुलके काम सांगायची, पण केदार मात्र घरी आला की फोनमध्ये बिझी व्हायचा आणि काहीही काम सांगितले की कंटाळा करायचा. आणि माझी आई कशी काम करायची आणि तुला काहीही येत नाही याचा पाढा पल्लवी पुढे वाचायचा. केदारचे कुटुंब गावात राहायचे. तिथे त्यांचा भला मोठा एकत्र परिवार होता. केदारचे आई वडील, त्याचे 2 काका काकू आणि त्यांची मुले असा बराच मोठा गोतावळा होता. केदार सांगायचा की त्यावेळी गावात फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. लाईट सुद्धा फार कमी राहायची. त्यामुळे मिक्सर, वॉशिंग मशीन या वस्तू तर फार दूरच्या होत्या. त्यामुळे त्याच्या आईला आणि काकूंना दिवसभर कामे पुरायची. अगदी घर सारवण्यापासून ते बाहेरून पाणी आणण्यापर्यंत सर्वच कामे करायला लागायची. सुरुवातीला जेव्हा केदार त्याच्या आईबद्दल सांगायचा तेव्हा पल्लवीला त्याचे खूप कौतुक वाटायचे. पण आता जेव्हा तो तिच्या सासूसोबत तिची तुलना करायचा तेव्हा मात्र तिला आवडायचं नाही. पण केदार मात्र वारंवार पल्लवीला त्याच्या आईचे उदाहरण द्यायचा आणि तुला काहीही काम येत नाहीत असे म्हणायचा. एकदा केदारच्या वडिलांना शहरातल्या हॉस्पिटलमध्ये दाखवायचे होते, म्हणून केदारचे आई बाबा केदारकडे आले होते. डॉक्टरांनी केदारच्या वडिलांना दर 8 दिवसांनी तपासणीला बोलवले होते. त्यामुळे त्यांनी 2 महिन्यांसाठी केदारकडे राहायचे ठरवले होते. शिवाय त्यांना कबीर सोबत वेळ घालवायला मिळेल म्हणून केदारचे आई वडील खूप खुश होते. पल्लवी याआधी इतके दिवस कधीच त्यांच्यासोबत राहिलेली नव्हती, कारण ते शहरात आले तरी 2-4 दिवसांपुरतेच यायचे आणि पल्लवी गावी गेली तरी केदारला जास्त सुट्ट्या मिळत नसल्याने जास्त दिवस राहणं होत नसे. त्यामुळे इतके दिवस एकत्र राहण्याची त्यांची पहिलीच वेळ. पल्लवीची सासू तिला घरातील कामात मदत करायची. पल्लवी मात्र त्यांच्याशी जरा जपूनच वागायची. तिच्या मनावर सतत दडपण येत होते. आपले काही चुकणार तर नाही ना या भीतीपोटी तिच्या हातून नकळत चुका व्हायच्या. केदारच्या आईला तिच्या मनात चाललेला गोंधळ लक्षात येत होता, पण त्या पल्लवीला काही बोलल्या नाहीत. एकदा पल्लवीने केदारला आवडते म्हणून त्याच्यासाठी खास कारल्याची भाजी बनवली होती. केदार पहिला घास घेताच म्हणाला, काय बेचव भाजी केलीस ग? तुला येत नसेल तर माझ्या आईला विचारून तरी घ्यायचं ना. माझी आई किती छान भाजी करते, तुला तर काहीच येत नाही. हे ऐकताच पल्लवीचा चेहरा पडला. तिच्या सासूला मात्र तिच्या वागण्याचे कोडे हळूहळू उलगडत होते. त्या तेव्हा काहीच म्हणाल्या नाहीत, मात्र त्यांनी पुन्हा केदारला पल्लवी आणि त्याच्या तुलना करताना पाहिले. एकदा खेळताना कबीर फरशीवर पाय घसरून पडला तेव्हा केदार पल्लवीला फार बोलला. एकच मूल असून सांभाळता येत नाही, माझ्या आईला तर 3 मुले होती, तिने आम्हाला किती चांगलं सांभाळलं वगैरे वगैरे. हे सर्व केदारच्या आईने ऐकले. रडणाऱ्या कबीरला शांत करायला म्हणून पल्लवी त्याला घेऊन रूममध्ये गेली. ती गेल्यावर केदारची आई केदारजवळ आली आणि त्याला म्हणाली, मी बऱ्याच दिवसांपासून पाहते, हल्ली तू पल्लवीच्या प्रत्येक कामामध्ये चूक शोधून काढतोस. तिने केलेल्या भाजीला नाव काय ठेवतोस? तिच्या समोर आईला हे जमतं आणि तुला जमत नाही असं म्हणतोस.
तिला वाईट वाटत असेल रे, अशाने तिचा आत्मविश्वास कमी नाही का होणार? पण आई, मी काही चुकीचं बोलतोय का? तिचं कबीरकडे लक्ष नव्हतं म्हणून पडला ना तो. ते तरी बरे, एकच मुलगा आहे तिला. तुला जितकी कामे असायची तितकी तिला नसतात, तरीही असे दुर्लक्ष करते ती, केदार आईला म्हणाला. अरे पण ती घरातील कामे करत होती ना. उलट तो जेव्हा पडला तेव्हा तूच त्याच्याजवळ होतास, त्यामुळे या गोष्टीला तुला सुद्धा जबाबदार धरू शकते ती, आई म्हणाली. अगं पण मुलांना सांभाळणे हे आईचं काम असतं ना, केदार म्हणाला. हे कुणी ठरवलं की मुलांना सांभाळणे हे फक्त आईचंच काम असतं? तुझ्या फक्त हेच लक्षात आहे की तुझ्या आईने 3 मुलांचा सांभाळ केला, पण यामध्ये तुझ्या वडिलांनी मला किती साथ दिली हे साफ विसरलास तू. मी जेव्हा कामात असायचे तेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला सांभाळायचे ना ते. मला त्रास नको म्हणून बाहेरून आल्यावर स्वतःच पाणी घ्यायचे. तू मात्र ऑफिसमधून घरी आलास की त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतोस. वरून तिलाच आवाज, पल्लवी पाणी आण, पल्लवी चार्जर दे. आणि राहिलं काम करण्याचा प्रश्न, तर प्रत्येकाच्या काम करण्याचा आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धती सारख्या नसतात. आधी एकत्र कुटुंब असायचे, एका घरी बऱ्याच स्त्रिया असायच्या, त्यामुळे त्या कामांची वाटणी करून घ्यायच्या आणि घरातील मोठी मंडळी त्यावेळी लहान मुलांना सांभाळायचे, त्यामुळे कामाचा फारसा ताण यायचा नाही. पण आजकाल कुटुंब लहान झाल्याने मुलांचं आणि घराचं करताना तारांबळ उडते. मग अशा परिस्थितीत नवऱ्याला बायकोची थोडी मदत करायला काय हरकत आहे? केदारची आई एका दमात एवढे बोलून गेली. अगं पण आई, आज तिचं लक्ष नव्हतं म्हणून कबीर पडला ना, केदार स्वतःची बाजू सावरत म्हणाला. मुळीच नाही. अरे कबीर आता 1 वर्षाचा झालाय, नवीन नवीन चालायला शिकलाय, त्यामुळे हे पडणं, धडपडणं आणि पुन्हा उठून चालायला लागणं होणारच. तुम्ही तिघे भाऊ काय कमी पडलात की काय? नुसते धडपडत राहायचात तुम्ही. अरे हे चालायचंच, त्यामुळे यासाठी काय नेहमी तिला जबाबदार धरणार का तू? केदारची आई म्हणाली. बरोबर आहे आई तुझं. मी बोलताना हा विचारच केला नाही की तिला याचं वाईट वाटत असेल. खरंच माझं चुकलं. बायकांची कामे म्हणून मी तिला कधीच कुठल्याही कामात मदत केली नाही. पण यापुढे हे होणार नाही, केदार म्हणाला. तू नक्कीच तिला समजून घ्यायला हवं केदार. आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे वेगळे महत्त्व असते, मग ती बायको असो वा आई. या दोघींचे आपापल्या आयुष्यातील स्थान महत्त्वाचे असते, पण या दोघींमध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही, केदारची आई म्हणाली. मला आता कळून चुकलंय आई, मी नक्कीच तिला समजून घेईल, केदार म्हणाला. तिकडे नुकतीच कबीरला झोपून बेडरूमच्या बाहेर आलेले पल्लवीच्या कानावर केदार आणि त्याच्या आईचे बोलणे पडले आणि तिच्या मनातले न सांगताही समजल्याबद्दल तिने मनोमन सासूबाईंचे आभार मानले. आणि त्या दिवसानंतर कधीही केदारने पल्लवी आणि त्याच्या आईची तुलना केली नाही. कबीरच्या बाबतीत सुद्धा तो पल्लवीला मदत करायला लागला. पल्लवीच्या मनात तिच्या सासूबाईंबद्दल असलेली भीती कमी झाली आणि त्यांची छान गट्टी जमली. पल्लवीने त्यांच्याकडून केदारच्या आवडीचे बरेच पदार्थ देखील शिकून घेतले. केदारच्या आईने त्याची चूक वेळेवर त्याच्या लक्षात आणून दिली, नाहीतर ही कामे बायकांची आणि ही कामे पुरुषांची या भानगडीत पडून तो त्याच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाला मुकला असता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.